डोंबिवलीतल्या मीरा ठोसर या 70 वर्षीय आजींनी इको फ्रेंडली गणेश मूर्तींसाठी एक नवीन आणि वेगळा पर्याय उपलब्ध करून दिलाय। तो म्हणजे लोकरीचा गणपती। अतिशय हलकी, देखणी आणि कुठेही नेता येऊ शकेल अशी ही गणेश मूर्ती। आणि फक्त गणेश मूर्तीच नाही तर त्याच्या भोवतीची आरास, बाप्पासाठीचं नैवेद्याचं ताट आणि इतकंच नव्हे तर मोदकही लोकरीचे बनवून मिळतात। गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तीची पूजा करून विसर्जन करण्याऐवजी ती पुन्हा घरात शोभेची वस्तू म्हणून सुद्धा ठेवता येऊ शकेल। या मूर्तीला खरं तर परदेशातनं मोठी मागणी आहे। सध्या इको फ्रेंडली जमाना असल्यामुळे याला खूपच डिमांड आहे गणपतीला। आणि ही सगळी आरास पण आहे ना, मोदक वगैरे खूप घेतात, मैरपी घेतात, केळीचं पान वाढलेलं आहे ते सगळं ते पण लोक घेतात की गणपती समोर भरलेलं वाटायला पाहिजे लोकांना म्हणून। उंदीर आणि कमळ मुख्य घेतात की त्याच्यात गणपती बसवतात। गेल्या 40 वर्षांपासून मीरा ठोसर या वस्तू बनवतात। ही कला त्यांच्या आईने त्यांना शिकवली आहे। आता त्यांची मुलगी अबोली सुद्धा त्यांना मदत करते आणि या वस्तू बनवते। जसं गायन वादन किंवा आपण कुठली कला जोपासावी म्हणतो, तसंच हे सुद्धा एक चांगली कला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं याने तुमचं जे मेडिटेशन आणि आजकाल त्याची आपल्याला गरज लागत नाही। हे कारण हे तासनतास एका जागी बसून विणण्याची ही तुम्हाला आपोआपच सवय लागते, त्यामुळे इट्स लाईक योगा। देव कोणत्याही रूपातला असो, भाविकाला तो भावतोच। तसाच हा लोकरीचा गणपती सुद्धा लोकांना खूप आवडतोय। इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी तो एक चांगला पर्याय सुद्धा ठरतोय। डोंबिवलीहून सुहास रेडेकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।